नमस्कार, इझी टेस्टी फूड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी बाजारात मिळते तशी रसरशीत रसमलाई। चला तर रेसिपी सुरू करूयात। मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेला आहे। बदाम, पिस्ता, साखर, 2 चमच लिंबाचा रस आणि रंग येण्यासाठी एव्हरेस्ट केशर मिल्क मसाला घेतलेला आहे आणि 1 चमच मैदा। इथे एका पॅन मध्ये मी 1 लिटर दूध टाकते। त्याच्यामध्ये 1 चमच साखर टाकून घेणार आहे। आता हे दूध फास्ट गॅसवर उकळून घेणार आहे। बघा, इथे दुधाला छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेते। हलक्या हाताने मिक्स करून घेते। आता हे दूध फुटण्यासाठी 10 ते 15 मिनिटं असेच ठेवायचे आहे। बघू शकता, दूध फुटलेले आहे। यामध्ये मलाई आणि पाणी वेगवेगळे झालेले आहे। आता हे दूध मी गाळून घेते। मी ते चाळणी आणि टोप घेतलेला आहे। त्यावर मी सुती कापड ठेवते आणि दूध गाळणीच्या साहाय्याने गाळून घेते। तर याच्यातले पाणी कापडाला दाबून काढून घ्यायचे आहे। निघालेल्या मलाईमध्ये लिंबाच्या रसाची चव आणि वास राहू नये म्हणून 3 ते 4 वेळा मलाई स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। इथे मी मलाईला व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आणि यातून शक्य तेवढे पाणी काढलेले आहे। आता हे मी राहिलेले पाणी निघण्यासाठी असेच 5 ते 10 मिनिटे चाळणीवर ठेवणार आहे। इथे मी रस बनवण्यासाठी 250 ml दूध गॅसवर गरम करत ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये मी 250 ग्राम साखर टाकते। 2 चमच केशर मिल्क मसाला टाकून घेते आणि बदाम पिस्ताचे काप करून घेतलेले आहे ते टाकते। आता हे फास्ट गॅसवर मिक्स करून घ्यायचे आहे। बघा, दुधाला पिवळसर रंग आलेला आहे। आता गॅस बंद करून घेते। इथे रसमलाईचा रस तयार झालेला आहे। हा मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेणार आहे। आता बांधून ठेवलेली मलाई बघूयात। मस्त अशी ड्राय झालेली आहे, बघू शकता। मलाई मी पसरट ताटामध्ये काढलेली आहे आणि आता ही मी मॅश करून घेणार आहे। 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित थोडे थोडे पोर्शन घेऊन मॅश करून घ्यायचे आहे। मलाईला तेल सुटेपर्यंत मलाई मॅश करून झालेली आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 चमच मैदा टाकून मलाईमध्ये मिक्स करून घेते। बघू शकता, मलाई आणि मैदा मिक्स झालेला आहे आणि आता याचे मी छोटे छोटे आकाराचे
टिक्की बनवून घेणार आहे. टिक्की आपल्याला लहान आकाराच्याच बनवायच्या आहेत, कारण शिजल्यानंतर याचा आकार दुप्पट होतो. टिक्की बनवून तयार आहे. आता या शिजवून घेणार आहे. इथे एका कढईमध्ये मी 150 ml पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात 150 ग्रॅम साखर टाकते आणि साखर विरघळेपर्यंत पाण्यामध्ये मिक्स करून घेते. इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी मलाई टिक्की एक एक करून सोडते. सर्व मलाई टिक्की सोडलेले आहेत. आता या मी 5 ते 6 मिनिटे मोठ्या गॅसवर शिजवून घेते. याच्यावर झाकण ठेवून अजून 4 ते 5 मिनिटे शिजवून घेणार आहे. झाकण काढूयात. बघू शकता टिक्कीचा आकार मोठा झालेला आहे. आता या मी एक एक करून पलटून घेणार आहे. सर्व टिक्की पलटलेले आहेत. याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे मोठ्या गॅसवर शिजवून घेणार आहे. झाकण काढूयात. बघू शकता इथे सर्व टिक्की व्यवस्थित शिजलेले आहेत. गॅस बंद करते आणि सर्व मलाई टिक्की एक एक करून प्लेटमध्ये काढून घेते. टिक्की काढून झालेले आहेत. आता पॅनमधल्याच साखरेचं पाणी टिक्कीमध्ये टाकून यांना रूम टेम्परेचरवर थंड करून घेते. टिक्की थंड झालेले आहे आणि रस पण थंड झालेला आहे. आता टिक्कीतून एक्स्ट्रा पाणी काढून घेते आणि रसामध्ये टिक्की टाकते. सर्व टिक्की रसामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता ही रसमलाई मी 6 ते 7 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 6 ते 7 तासानंतर बघू शकता मलाईमध्ये रस व्यवस्थित सोक झालेला आहे आणि मलाई स्पंजी पण झालेली आहे. अशा प्रकारे आपली रसमलाई तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.